बक्षमध्ये कामाचे आहे सर्व गटाधिकारी सर्व आमच्या महिला पदाधिकारी सर्वांच्या प्रत्येकवर्षी महिलांसाठी आजीवनचा कार्यक्रम थोड्या वेळाने बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्मान्य रवींद्रजी पवार साहेब यांचे येथे आगमन झालेले आहे। मी तरी त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चेंबूर तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब मी यांना विनंती करते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब त्यांचा सत्कार मी तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करण्यात यावा। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तसेच अणुशक्ती मी कडू साहेबांना विनंती करतो सत्कार करण्यात यावा। अणुशक्तीनगर विधानसभेचे सन्माननीय तालुकाध्यक्ष संजय कांबळे साहेब यांचा सत्कार मी अशोक साहेबांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा। संजय कांबळे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहेत। तसेच आपल्या सर्वांचे लाडके संपत केळकर साहेब यांचा टाइम आहे इकडे आहे इकडे नावले साहेबांचा सत्कार मी सन्मान्य देवळे साहेबांना विनंती करतो पुष्पगुच्छ देण्यात यावा। अजय काय साहेब पुढे आपल्या ज्येष्ठ यांचा सत्कार पेन्शन वाटप त्यांना पेन्शन गव्हर्नमेंटची पेन्शन चालू झालेली आहे बरोबर आहे त्यांना पेन्शन बुक वाटप आणि साडी वाटप हे देण्यात आलेले टाळीच्या गजरात स्वागत करा। त्यांना गव्हर्नमेंटची पेन्शन चालू झाली आहेत निराधार आहेत। तसेच मेधारी ताई सन्माननीय साहेबांच्या हस्ते त्यांचा पासबुक आणि साडी वाटप त्यांना देण्यात आलेलं आहे। पण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। आजीबाई साहेब जोशी बाजूला आले का त्यांना पेन्शन देण्यात येणार आहे। साहेब जोशी बाजू का वाटते का साहेब जोशी बाजू का गजरात स्वागत करायचं आहे। चिठ्ठी काढलेली आहे त्या चिठ्ठीत नाव कोणाला माहित नाही ज्या विजेता असतील त्यांना साड्या वाटप होणार आहे। पद्मा पाटील कोण आहे पद्मा पाटील अजून असतील त्यांनी दुसरी चिठ्ठी काढली आहे। या पद्माताईंचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत होत आहे। सन्मान्य या विजेता ठरलेले आहेत त्यांचे सर्व महिलांच्या तसेच दुसरी चिठ्ठी रेश्मा मोरे कोण आहे रेश्मा मोरे हात वर करा आले असतील तर बघा ना दुसरी चिठ्ठी काढली जाईल। रेश्मा मोरे आले का कॅन्सल करा दुसरी चिठ्ठी काढलेली आहे। नाव काय शेवंती शिंगाडे शेवंती शांताराम शिंगाडे आलेत का आले की हात वर करा ना तिसरी पाहुण्याचे असते त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे तरी त्यांचं चेंबूर हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय काजल अनिल बलराम आले आहेत का आले त्याला वाटते नाही तर दुसरी चिठ्ठी काढलेली आहे स्वागत होत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। चिठ्ठी हलवा पहिले त्यामध्ये पहिलं चिठ्ठी हलवा नंतर काढा। अनुसाय आंग्रे आलेत का अनुसाय आंग्रे
वरती या नाही तर दुसरी काढली जाईल. चला हलवा खाल्ल्यावर कुठे हलवा काढा महिलांचे हस्ते याचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं. हो या लवकर पुढे या चला पुढे या दीपक सर. अरे मला की नाही तेजल येवले याने वरती येणं. तेजल येवले चला ओके. काय नाव? गीता भास्कर पाटील. गीता पाटील. गीता पाटील आहेत का? गीता भास्कर पाटील. गीता भास्कर पाटील. मोबाईल सर्वांना हातीबंदाचा लाभ मिळणार आहे. सर्वांनी एक रान करा. सर्वांनी एक रान करा. सर्वांना जे काही वस्तू सिंगल रान केल्याशिवाय हातीबंदाचा कार्यक्रम चालू केला जाणार नाही. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. सर्वांनी सिंगल रान करा. सर्व महिलांना लाभ मिळेल. सावंत सर मध्ये पेन्शन केलेलं आहे. युवासेना समन्वयक विजय शेट्टे शाखा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं प्रत्येक वर्षी शिवजयंती उत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. आज संपूर्ण दिवसाची सुरुवातच मुळात छत्रपती शिवरायांच्या दर्शनानं होते आणि आज 394 वर्ष झाली. 394वा हा जयंती महोत्सव आहे. या निमित्तानं आज या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. छत्रपती शिवरायांचं एकंदरीत जीवनचरित्र सर्व समाजामध्ये हे व्हावं, सर्व समाजाने त्या शिवछत्रपतीच्या शिकवणीचं अनुकरण करावं यासाठी हा सोहळा आम्ही मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा करत असतो. आज या घाटला परिसरामध्ये बघा अनेक संस्थांनी अनेक पक्षांनी या ठिकाणी हे सोहळे आयोजित केलेले आहेत आणि मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात आणि जगातल्या काही भागामध्ये शिवजयंती ही मोठ्या उत्साहानं साजरी होत असते. शिवरायांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक अशा प्रकारची शिकवण सर्वसामान्य लोकांना दिली की सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे. सर्व जाती धर्माच्या माणसांनी कसल्याही प्रकारचा वादविवाद न करता आपण एकत्रितरित्या एक सहचरण केलं पाहिजे. परंतु आजची परिस्थिती दुर्दैवाने अत्यंत बदललेली आहे. आज प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर कुठेतरी वितंडवाद लावण्याचं काम एक जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. लोकांमध्ये दरी पाडून आपलं राज्य कसं करता येईल अशा प्रकारची भावना राज्यकर्त्यांमध्ये प्रबळ झालेली आहे आणि अशा परिस्थितीत शिवरायांचं चरित्र हे आपल्यासमोर एक मार्गदर्शक दिव्यासारखं आहे आणि तो दिवा सतत तळपत राहावा या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम सर्वसामान्यांमध्ये उपयोगी पडत असतात. दीपक सावंत आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं उमेदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या माध्यमातून कार्यरत असतात आणि अशा प्रकारचे नेहमीच एक सलोख्याचे कार्यक्रम सामंजस्य वाढावं सर्व धर्मामध्ये समाजामध्ये ही भावना घेऊन दीपक सावंत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी काम करत असतात. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे लोक आम्ही सर्वजण अशा कार्यक्रमामध्ये एकत्रित असतो आणि हा कार्यक्रम आजचा
इतर शिवरायांची जयंती करतात या ठिकाणी लोकोपयोगी कामं आम्ही हाती घेतलेली आहेत. त्यामध्ये पैठणीचं वाटप आपल्यासमोर झालेलं आहे. त्यानंतर जे अंध अपंग असतील त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. विविध प्रकारच्या ज्या सरकारी योजना आहेत त्याचं वितरण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे आनंदाने या ठिकाणी हळदी कुंकू समारंभही या ठिकाणी साजरा केलेला आहे. अशा विविध प्रकारे लोकांच्या समाजोपयोगी कामं पार पडलेले आहेत या दिवसानिमित्त. आणि हे सर्व पार पाडून आम्ही शिवरायांची जयंती साजरी करत असतो. आणि त्यांनी दाखवलेला रस्ता त्या रस्त्याने प्रामाणिकपणे चालण्याचं काम आम्ही करत असतो. पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांचा प्रत्येक महिन्यामध्ये 2 ते 3 हे सार्वजनिक कार्यक्रम असतात. आणि हे कार्यक्रम सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना, महिलांना, जे अपंग असतील अपंगांना, वृद्धांना, विधवांना ही सर्व प्रकारची सेवा दीपक सावंत यांच्याकडून प्राप्त होत असते. एवढंच नव्हे तर पक्षातील इतर विभागातील जे लोक आहेत ते त्यांच्याकडे विचारणा करत असतात आणि या योजनांची माहिती घेत असतात. आणि त्या योजनांची माहिती घेऊन ते आपापल्या परिसरामध्ये काम करतात. दीपक सावंत हे स्वतः करतातच, परंतु अन्य लोकांनाही या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांनी पण अशा प्रकारे काम करावं याची एक शिक्षणच म्हणा ते कार्यकर्त्यांना देत असतात. आणि हे सर्व करत असताना समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना दीपक सावंत हे बरोबर घेऊन चालत असतात. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या प्रत्येक कृतीला सहकार्य करत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्तही आम्ही दीपक सावंत यांना लाख लाख शुभेच्छा देत आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि आमचे नेते आणि आमचे गुरु रवींद्रजी पवार साहेब गेल्या 22 वर्षांनी हा 22वा वर्ष आमचा शिवजयंतीचा. आम्ही सामाजिक काम हे जास्त करतो. आता आम्ही अपंग, अंध, विधवा यांना आम्ही पेन्शन बुक वाटलं, त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेत असतो. ते पण आमच्या साहेबांची पूर्व साहेबांमुळे आज 1853पर्यंत 10 वर्षामध्ये पेन्शनधारक गेले. लोकांना आम्ही लाभ दिला. आणि पैठण साडीचा पण आज कार्यक्रम आहे. जेवढा पक्ष आमचा वाढेल ते आम्ही जास्त आम्ही प्रयत्न करतो. आमचे मित्र दीपक सावंत कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जयंती उत्सव असेल, विभागातील नागरिकांना मदत असेल, निराधार महिला असतील, सातत्याने करत असतात. जयंती त्यांची संयुक्त असते आणि त्याच दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. आणि त्याच वेळेला प्रत्येक वेळेला इथे जयंतीला महाराजांचं दर्शन, बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्यायला आम्ही येतच असतो. आज तर आमच्या इंडिया आघाडीचे एक इथले सक्रिय नेतृत्व म्हणून त्या इथे आहेत. पण त्याआधीसुद्धा आम्ही भले पक्षाने वेगवेगळे असलो कधी तरी ह्या अशा कार्यक्रमात आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमात जाऊन त्याचा उत्साह वाढवला. आणि अशा वेळेला कोणतंही राजकारण न करता हे उत्सव ते साजरे करत असतात. आणि त्यामुळे माझा कार्यक्रम असेल असा हा उत्सव असतो किंवा दीपक सावंत येणं किंवा त्यांच्या कार्यक्रमात आम्ही जाणं हे आमचं एक ठरलेलंच हे आहे दरवर्षीचं. त्यामुळे आजसुद्धा त्यांचं आमंत्रण मिळालं, आमंत्रण नसतं मिळालं तरी ह्या आज विभागात फिरत असताना मी त्यांच्या स्टेजवर येऊन त्यांचा सत्कार घेतो, महाराजांचं दर्शन घेतो आणि दीपक सावंतला आणि त्यांच्या पूर्ण सर्व टीमला या दिवशीच्या शुभेच्छा देतो. सर्वांना विनंती करतो की सन्माननीय दीपक सावंत साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समाजसेवेचा